महाबळेश्वरमधला पहिला दिवस आणि हा आम्हा सर्वांचा पहिल्या दिवसाचा लूक. तयार होऊन मग धरली या श्रीप्रसादमची वाट. इथल्या टेस्टी साऊथ इंडियन फूडने मिटवली मग आमची भूक. आमच्या या ड्रायव्हरला त्यांच्या गाडीचं अप्रूप होतं फार. सांभाळून सांभाळून म्हणत स्वतःच लावत होते दार. सुरुवात देवाच्या दर्शनाने व्हावी म्हणत आमचे कळप या कमलजा मातेच्या मंदिरात आले आणि त्याच आवारातून पुढे तिथे जिथे अतिबळेश्वर अवतरले. व्हरांड्यातच होती ही भव्य नंदीशिळा आणि गणेश मंदिरासमोरील हे क्यूट क्यूट नंदी जणू बाळ गणेशाला म्हणत होते, चला खेळायला. महाबळेश्वराचे फक्त मुखदर्शनच घेऊन आम्ही तिथला निसर्ग अनुभवला आणि तिथला हा सुंदर शिळाशिल्प आमच्या फोटोजमध्ये टिपला. पुढचं मंदिर होतं पंचगंगा संगमस्थान. पाणी म्हणजे जीवन आणि आपल्या हिंदू संस्कृतीत त्या जीवनाला दिलेला योग्य तो मान. पंचनद्यांचं पवित्र पाणी ओंजळभर तरी मिळावं म्हणून अक्षरशः रांग लागली होती. याच नद्यांचं पावित्र्य बाहेर जाऊनही लोकांना कळावं, कदाचित एवढीच एक आशा त्या नद्यांना होती. आम्ही मात्र पुढे दर्शन घेऊन निघालो. श्रीकृष्ण आणि गणेशासमोर नतमस्तक झालो. इकडे कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा या नदी संगमाने अजून सह्याद्रीशी जोडलं गेलो. टॅक्सीकडे परत येताना ही भव्य शॉपी दिसली. बघायला कुठे पैसे लागतात म्हणत आम्ही वस्तुसंग्रहालयातली एक ना एक वस्तू डोळ्यांखालून पालथी केली. पण मग पुढच्या लोकेशनसाठी ड्रायव्हरचा कॉल आला आणि वेळेची कट्यार थेट आमच्या काळजात घुसली.